नमस्कार, मी डॉक्टर काश्मीरा जठार मनाचे श्लोक क्रमांक 56 ते 60 सादर करते आहे. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जगी होईजे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. नको वासना विषयी वृत्ती रूपे, पदार्थी जडे कामना पूर्व पापे. सदा राम निष्काम सेवित जावा, मना कल्पना लेश तोही नसावा. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नभे रे नभे सर्वथा राम भेटी. मनी कामना राम नाही जयाला, अति आदरे प्रीती नाही तयाला. मना राम कल्प तरु कामधेनु, निधी सार चिंतामणी काय वानू. जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता, तया साम्यता कायसी कोण आता. रामभक्तीत मग्न असलेला सर्वोत्तम असा भक्त, त्याचं मन हे वृक्ष नसावं. तो मवाळ, प्रेमळ, कनवाळू असावा. दुःखी कष्टी लोकांविषयी त्याला आत्मीयता असावी. आणि अशा प्रकारे जेव्हा त्याचं मन स्नेहाने काठोकाठ भरलेलं असेल, तेव्हा तिथे राग संतापाला जागाच उरणार नाही. सत्कृत्य सदाचारांचं पालन करत अखंड रामनामात तल्लीन होण्यात आपण धन्यता मानायला हवी. आणि हे करत असताना आपलं मन बंदिस्त असू नये, ते मोकळं असावं. कारण मोकळं मन हे चांगल्या विचारांचं योग्य प्रकारे स्वागत करू शकेल. विषय वासनेपासून कायम दूर राहायला रामदास स्वामी सांगतात. म्हणजे एखादी गोष्ट असो किंवा एखादी व्यक्ती असो, त्याविषयी अति लोभ, त्यात मनाची अति गुंतवणूक ही असू नये. कारण त्यामुळे आपण ती प्राप्य करण्यासाठी आपल्या हातून पाप घडण्याची खूप जास्त शक्यता आहे. त्यामुळे आपल्या मनाची वृत्ती ही प्रेमळ असावी, पण तितकीच तटस्थही असावी. उगाचच कल्पनांचे इमले बांधून रामभेट ही अशक्य आहे. त्या रामभेटीची तितक्या तीव्रतेने आस आपल्या मनात असायला हवी. तो नितांत आदर, ते नितांत प्रेम हे असायला हवं. रामदास रामाची तुलना थेट कल्पतरू, कामधेनू, चिंतामणी यांच्याशी करतात. म्हणजेच काय तर राम आपल्या भक्तांच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना निश्चितच पूर्ण करतो. ही सृष्टी, हे जग ज्याच्या सामर्थ्याने चाललंय, अशा या रामाची तुलना इतर कोणाबरोबर होणं केवळ अशक्य आहे. जय जय रघुवीर समर्थ.